नमस्कार माझ्या सिटी 96 विद्यार्थी मित्रांनो, वर्गमित्रांनो. अ, हे पहिल्यांदाच असं काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय. स्वगत बोलायचं जरा अवघड असतं माझ्या मते. स्वप्ना, भीमेश, आम्ही याच्यामध्ये फार चांगले वक्ते आहेत. पण हा माझा पहिला प्रयत्न आहे. पण तर चूकभूल माफ असावी. मला माहिती नाही की तुमच्यापैकी किती जण मला ओळखता. पण मी अभिजित खोबरे आणि 10वी मधला किंवा तसं बघायला गेलं तर सिटी हायस्कूलमधला माझा प्रवेश हा शेवटच्या एका वर्षासाठी होता, 10वीसाठी होता. आणि अविस्मरणीय आठवणी आहेत सिटी हायस्कूलच्या. अ, असंख्य मित्र दिले सिटी हायस्कूलनं. आणि माझ्या मते आम्ही भीमेश आणि ऑर्गनायझिंग G2G ऑर्गनायझिंग कमिटी, दे आर डुईंग फॅबुलस जॉब इन गेटिंग ऑल ऑफ अस टुगेदर. माझ्या काही स्वतःच्या ट्रॅव्हल प्लॅन्समुळं मी असू शकणार नाही आहे सध्या. आणि त्यामुळे US मध्ये असल्यामुळे मला तिकडे ट्रॅव्हल करायचं होत नाही आहे यावर्षी. तर G2Gला अटेंडन्स नसल्यामुळे क्षमस्व. अपार्ट फ्रॉम दॅट, माझ्या मते हा जो प्रवास होता एका वर्षाचा, तो अविस्मरणीय याच्याकरता झाला की तुमच्यासारखे मित्र मिळाले. अगदी पहिल्या दिवशी मला ज्यावेळेस 10वी मध्ये बसवण्यात आलं होतं, त्यावेळेस माझ्या त्या एका 2 दिवसांच्या वेळेत माझ्यावर छाप सोडून जाणारा मित्र सप्रे, त्यानंतर ज्याच्याबरोबर मी 10वी मध्ये मूव्ह झालो तो आशिष कुलकर्णी. त्यानंतर असंख्य आहेत. माझ्या मते 10वीच्या वर्गामध्ये देशपांडे देशपांडे मॅडम म्हणणारा मी एकटाच असेन. कारण ती माझ्या पूर्वीच्या शाळेची देणगी आहे की बाईंना काय मॅडम म्हणायचं आणि बाई नाही म्हणायचं. पण असंख्य आठवणी. आणि माझ्या मते प्रत्येकाची सुरुवात झाली अशी की मी 10वी मध्ये गेलो आणि तिथे आपला परीक्षेत बसला होता आणि पर्याला 1-2 मिनटं वाटून गेलं की मी मिलिंद आहे. आणि म्हणजे वड्या आम्ही म्हणतो त्याला. तर त्यानं अगदी मला जवळ वगैरे बसवून घेतलं आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे हा तर मिलिंद नाही आहे. पण त्यानंतर त्याच्याबरोबर मैत्री वाढत गेली, त्या सगळ्याच ग्रुपबरोबर. अनिकेत असू दे, लल्या असू दे, त्यानंतर विश्वेश, मयुरेश. त्यानंतरचा आठवणारा प्रसंग माझ्या मते गोसावी सरांचा तास चालू होता आणि गोसावी सरांनी काहीतरी पहिला दुसरा धडा काहीतरी सायन्सचा शिकवायला घेतला असेल. आणि शेजारी माझ्या होता योगेश झांबरे, अगदी शेवटच्या बाकावर. त्याची जागा नव्हती पण तो येऊन बसलेला. आणि मी म्हटलं, ते सर काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि तो काहीतरी वाचत होता. म्हटलं, योगेश काय वाचतोयस रे? तर म्हटलं, काही नाही, आत्ता माझा 6वा चॅप्टर चालू आहे. मी म्हटलं, अरे वा, म्हटलं सर शिकवत आहेत दुसरा आणि ह्याचा चाललाय 6वा. त्यानंतरचं दुसरं वाक्य येतं, ही माझी दुसरी रिव्हिजन आहे. त्यामुळे एवढं दॅट वॉज अ शॉक फॉर मी. म्हणजे की की केवढी मेहनती आहेत लोक. आणि मी कुठेतरी पाठीमागं पडलोय असं मला वाटायला लागलं. सो विनायक बुटालेचा जो न्यूनगंडचा जो पोस्ट होती, त्यावरनं मला आठवलं की हे हे असे प्रसंग विनायक झालेले आहेत. त्यामुळे तू तू जे म्हणतोयस की फार हुशार होती आणि आहेत वगैरे, तर ते खरं आहे. म्हणजे आहेत तसं 10वी मध्ये आहेत. आणि त्यातल्या त्यात अनिरुद्ध, लल्या, मयुरेश, महेंद्र, तर असंख्य, म्हणजे त्यांचे असे असंख्य प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये त्यांची म्हणजे काय म्हणतात, त्याची हुशारी, त्यांचं सिरियसनेस टुवर्ड्स द स्टडी यूज टू रिफ्लेक्ट. सो थँक्स फॉर दिस अपॉर्च्युनिटी भीमेश. माझ्या मते तुम्ही सगळेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहात. पण माझ्या मते सिटी हायस्कूलची सर्वात मोठी देणगी माझ्यासाठी मला काय असेल तर ती तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी आहातच. पण महेंद्र जोशी, जो माझा जीवसच्या कंटेस्टचा मित्र झाला त्यानंतर. आणि थँक्स फॉर ऑर्गनायझिंग दिस. थँक्स टू सिटी हायस्कूल. And I'm gonna miss this meeting with you all, but I'll really enjoy the videos that I'm sure that and pictures that will come on the City 96 group. Thank you.